यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। व्हायरल फोटोंसंदर्भात गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। फोटो मॉर्फ केलेले असल्याचं गिरीश महाजन म्हणालेत। फोटोंसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केल्याचंही महाजन यांनी सांगितलेलं आहे। सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंबाबत हे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। सुषमा अंधारेने काही फोटो ट्विट केले का मुलीसोबत आपले? काय ते कोण आहे मुलगी आणि काय भूमिका त्याबद्दल? मी आता त्या बाबतीमध्ये सविस्तर खुलासा करणार आहे, पण मी या संदर्भामध्ये आज मुंबईला तक्रार केलेली आहे। फोटो मॉबिंग करून काही फोटो दाखवले जात आहेत, सेल्फी घेतलेले। आता सेल्फी घेतले फोटो बघितले, पण काय मला कळत नाही, पण ते मॉबिंग केलेले फोटो आहे त्याच्यामध्ये। आणि ते फोटो फक्त मागे मागचे लोक कट करायचे, 2 जण सेल्फी घेतात दाखवायचं, अशा पद्धतीने चाललेलं आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये मी सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे आणि मला वाटतं लवकरच काय विषय समोर येईल। आपण तक्रार दाखल केली का? आपण काय घेणार? प्रश्नच नाही, मी त्या संदर्भामध्ये तक्रारीच केलेल्या आहेत आणि मी सविस्तर खुलासेवर त्या संदर्भात बोलणार। याविषयी बोलण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्या सोबत आहेत। वाल्मिक, आपण बघतोय गिरीश महाजन यांनी या त्या व्हायरल फोटोंसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय। या सगळे ते मॉर्फ केलेले फोटो आहेत, पोलिसात तक्रार दाखल केल्याचंही महाजन म्हणतात। निश्चितच बघायला गेलं तर 2021 ते 22च्या दरम्यानचे हे फोटो आहे। या फोटोंमध्ये अनेक लोक त्याच्यामध्ये सामील आहे। मात्र मॉब करून सोशल मीडियाच्या फेसबुकच्या माध्यमातून हे फोटो जे आहे हे सर्वसामान्यांपर्यंत देण्यात आले आहे। मात्र आज जळगाव जिल्ह्यातून मंत्री गिरीश महाजन बुलढाण्याला गेले होते, त्यावेळेस तुपकर यांचं आंदोलन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं केलेलं आहे आणि त्याच संदर्भात ते आता मुंबईमध्ये जाऊन साधारण पोलिसांची भेट घेणार आहे आणि त्या माध्यमातून ते साधारण जे फोटो त्यांनी व्हायरल केलेले आहे आणि ज्यांनी त्यांची बदनामी केली अशा विषयी ते तक्रार देखील दाखल करणार आहे। मात्र ह्याच प्रकरणाचा यदि विचार केला गेला तर ह्यामध्ये जी समोरील जी मुलगी आहे तिची देखील या ठिकाणी बदनामी झाल्याचं प्राथमिक माहिती येत आहे। तर त्या माध्यमातून साधारणतः यावर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनद्वारा संवाद झालेला आहे। या माध्यमातून ते पत्रकार परिषद घेऊन देखील या गोष्टीचा खुलासा हे मुंबईमध्ये देण्याची माहिती मिळते आहे। अगदी धन्यवाद वाल्मिक दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।